कायेतील आत्मप्रेम हाच मुख्य उपद्रव. ज्याला कळते त्याला देहाकार नाही, तो नाममात्र आहे. पण त्या ज्ञानाला दर्शनरूप नाही, म्हणून त्याला काही हवे नको वाटत नाही. बघणाऱ्याला दृश्यरूपच नाही, त्याला सर्व काही दिसते मात्र. असंही निश्चित झाली तर काही इच्छाच होणार नाही. आकाश तुला दिसते, आकाशाला दृश्यरूप आहे, पण त्याचा सुद्धा अंत आहे. तुझा अंत नाही याचा निश्चय मात्र झाला पाहिजे. जोपर्यंत तुला तू दृश्यरूप मानतोस तोपर्यंत तुला लय आहे. तू दुनिया फिरतोस ते स्वतःला दृश्यरूप समजूनस. तोपर्यंत तुला चिरशांती नाही. आवडत असेल तर लक्ष देऊ नये. ऐकल्याने सर्व दृश्यरूप नाहीसे होईल. तू नाहीसा होणार नाही. सत्य स्वरूपाचा शोध घेऊ नकोस. असत्याला सत्य मानतोस ते फक्त ओळख. जाणीवेचा उपयोग तुला नाही हे खरे, पण तुझ्या सहवासाने जाणीवही पवित्र होते. जाणीव पवित्र झाल्यावर लोक तुझ्या दर्शनाला येतील. तू आहेस हे कळतंय ते तू नव्हेस हे तुला कळेल. तरीसुद्धा लोक तुझ्या कळतेपणाच्या दर्शनाला येतील. भौतिक ज्ञानाने तू कितीही शहाणा झालास तरी देहाचे रूप हे माझे रूप हे जात नाही, ते गेले पाहिजे. घर माझे पण मी घर नव्हे, तसे जाणीव माझी पण मी जाणीव नव्हे. कोणत्याही दृश्याला टाईमाचे माप आहे, त्यालाच तुम्ही मरते असे म्हणता. मी हा शब्द वापरता याचा अर्थ देहबुद्धी गेलेली नाही. नाम रूप आणि गुण मिळून माया आहे, पण तू या नाम रूप गुणाचा जाणता आहेस. जाणता आहे पण जाणते पण नाही. त्याच्यापाशी यावरून काय ते ओळखा. जाणते पण आहे त्याला लय असलाच पाहिजे. जाणीव त्याला जाणवते म्हणून त्याला जाणता म्हणायचे. तो जाणीवेला मात्र जाणत नाही. आपण असल्याची कल्पना आली, ती कल्पना तो नव्हे. कल्पनेचा तो जाणता. जगात कोण कोणाला काय सांगतो याचा मुळीच विचार करू नका. ज्याला जे सुचते ते तो सांगत सुटतो. मानव देह उत्तमामध्ये उत्तम आहे, तसेच घाणीहून घाण आहे. पदार्थ ज्ञानाचा लय होतो नि म्हणतोस मी मरतो. अमृतानुभव यातील अनुभव जेवढा आहे तो गहाळ होणारच आहे, पण जो अमृत आहे तो गहाळ होण्यापैकी नाही. तब्येत बरी नसणे म्हणजे जाणीवेला कळते जाणीवेची तब्येत बरी नाही, म्हणजे माझ्यात काहीतरी बदल नाही. बालकाचे दुःख पाहून आईला दुःख होते. बालकाचे दुःख आई जाणते, पण ते बालक म्हणजे मी नव्हे. तसेच आहे हे. जाणता निष्क्रिय आहे, निश्चल आहे. तो चैतन्य नव्हे, म्हणून तो जाणीवेत ढवळाढवळ करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या आठवणीत बसेल असे ज्ञान पाहिजे, पण आठवण ही पंचभूतांचा रस आहे. जाणीव गेल्यावर जाणपण राहत नाही. तुम्ही म्हणता जाणता राहत नाही, पण जाणता राहत नाही याचा साक्षी कोण? जाणीव गेल्यावर काहीच राहत नाही असे म्हणता, पण तेव्हा हा प्रश्न विचारणारा कोण? बरं, हे सर्व अमान्य करून वागलात तरी तुम्ही काय मिळवणार? मृत्यूचे भय राहणारच. असा मी आहे, असा मी आहे हा अहंभाव घेऊनच तुम्ही राहता. त्याशिवाय चैन पडत नाही. काहीच नाही तरी मी सर्व ब्रह्म आहे असे म्हणणारच तुम्ही. विरुळा कोणी अहंभाव सोडून राहतो. मी जाणता आहे असे जे मी म्हणतो ते तुमच्यासाठी. जाणीव हीच महामाया, जगदंबा, जगन्माता. ती माझ्याशी म्हणजे जाणत्याशी सावलीप्रमाणे असते. सगळे पारमार्थी आहात, पण अष्टोप्रहर तुमचा कल कुठे असतो? तुम्हाला जे पाहिजे ते आठवणीच्या वस्तीत राहणारे. देहाची आठवण गेल्यावर बायकोचा तू कोण व बायको तुझी कोण? जाणीव कळा फार चतुर आहे. ती किती आणि काय करील त्याचा पत्ता नाही, पण ज्ञात्याजवळ ती सावलीप्रमाणे असते. जाग झोप सुखदुःखे सगळे जाणीवेमुळेच. ही जाणीव आपण नव्हे असे ज्याचे झाले आहे त्याला सुखदुःखाचे काय? जाणीवेशीच मला काही कर्तव्य नाही, तर जाणीवेच्या आप्तांशी काय? मी एखाद्यावर तू मूर्ख आहेस असा आरोप केला तर तो माझ्या जाणीवेवरच आरोप आहे. सगळे जाणीवेचेच आप्त आहेत. हे ऐकण्याने तुम्ही दिगंबर होणार हे लक्षात ठेवा. तुमच्या आठवणींची जर तुम्हाला आशा असेल तर इथे आश्रमात येऊ नका. आठवणींची आशा हेच बंधन आहे की नाही? शरीर ज्याला दिसते ते शरीरातील आहे, त्याला म्हणायचे जाणीव. कायेतील ज्ञान हे तुझे रूप आहे हा पूर्व पक्ष. हे ज्ञान देहाचे रूप प्रमाण मानते, हेच अप्रमाण आहे. दिसले ते खरे मानले हे ज्ञाताचे पाहणे नव्हे. जगातला अनुभव येतोय तो अज्ञानातूनच. इकडे कोणाचे सहसा लक्ष जात नाही. देहातील कळतेपणाचे निर्मितीस्थान शुद्ध अज्ञान आहे. जे आपण नव्हे
ते अज्ञान. अज्ञान निर्माण झाले ते 9 महिने कोंडले गेले. नंतर ते जगात आले. दुग्धरस, विष्टारस, लघुशंकारस हे तिन्ही रस अज्ञान एकाच चवीने खाते. ज्ञान हे अज्ञानातून निर्माण झालेले आहे. अज्ञान गेले की ज्ञान अदृश्य होते. तुम्ही आहात तरी कसे याची ओळख तुम्हाला ध्यानयोगातूनच होणार आहे. आपलेपणाचे ज्ञान शुद्ध अज्ञान होते, त्याला समाधी असे म्हणतात. 9 महिने कोंडलेले कोण होते नि काय होते याचा विचार मोठे मोठे साधूही करत नाहीत. कोणाला दिसते? देहातील ज्ञान गुणाला दिसते नि प्राणयोगाने ते कळते. दिसते नि भासते ते खरे मानणारेही अज्ञानच आहे. गुरु हा शब्द मुख्यांचा मुख्य, तो व्यक्ती नव्हे. व्यक्तत्व ज्याच्यातून निर्माण झाले ते गुरु आहे. सुरुवातीला आपण देह नसून देहातील चैतन्य ज्ञान आहोत या बोधाने राहा. तसे राहता येत नाही म्हणून त्यालाच राम, कृष्ण, ब्रह्म म्हणतात. त्याला गुरु म्हणून भजा, हे सर्वात उत्तम. आपण असल्याचे ज्ञान प्रसन्न होण्याकरता त्याला गुरु म्हणून पूर्ण श्रद्धेने भजा. मग ती भक्ती भक्त होते व त्याला लाभलेले ज्ञान देव होते. आत्मज्ञान हे जाणतेपण आहे. आत्मज्ञानाचा जाणता जो कोणी आहे त्याच्याकडे जाणतेपण नाही. आपण आहोत हे ज्ञान बहुरूपी आहे, ते निर्माण झालेले आहे. तेच अज्ञान आहे हे ज्याला कळले त्याच्याकडे ज्ञातेपण नाही. प्रत्येकाची खात्री असते, मला कळते ते बरोबर आहे. किती विलक्षण आहे हे! 9 महिन्याच्या कोंडीत अज्ञानाबरोबर जाग आणि झोप, तहान आणि भूक पण निर्माण झाली. कायेतील आत्मप्रेम हाच मुख्य उपद्रव. उपद्रव शमन करण्यासाठी काय काय करावे लागते? विलक्षणाचे लक्षण सद्गुरू भक्तीशिवाय कळणार नाही. केवळ शुद्ध अज्ञानातून जग नावाचे पात्र, जग नावाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ही सर्व ऐकणाऱ्या ज्ञानाची माहिती आहे. तुम्हाला तुम्ही दिसता ते पण असत्य आहे. ते दिसते तोपर्यंत तुम्हाला काही ना काहीतरी उपद्रव भोगावाच लागेल. हे सोपे आणि उघड आहे म्हणून याला गिराईक नाही. कठीण आणि अवघड आहे, त्यांची गिराईके पुष्कळ आहेत. मृगाच्या बेंबीत जसा वास असतो तसे तुमच्या अंतर्यामीचा वासुदेव ओळखा. कायेत असलेले ज्ञान खाल्लेल्या अन्नाच्या रसात आहे. त्या वासुदेवाचा वास येतो आपण असल्याच्या जाणीव रूपाने. अन्न पाण्याअभावी प्राणाचे चलनवलन कमी झाल्यास त्या वासुदेवाचा वासही कमी होऊ लागतो. ऐकणाऱ्याने काय ऐकले नि कोणाची माहिती ऐकली आहे इकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला सद्गुरूची कृपा होईल.